हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. सो आजचा दिवस होता गौरी पूजनाचा आदला दिवस. तर मी आदल्याच दिवशी सगळी तयारी करून ठेवत होते गौरीची. त्यासाठीच मी प्रॉपर गौराईसाठी लोअर बॉडी रेडी केली. इकडे मी स्टँडलाच लेगीज बांधून प्रॉपर लोअर बॉडी रेडी करून घेतली आहे. खरं तर ही माझी लग्नानंतरची दुसरी गौरी गणपती आहेत. गेल्या वर्षीसुद्धा मी आदल्याच दिवशी सगळी तयारी करून ठेवलेली, कारण दुसऱ्या दिवशी बाकीची पण भरपूर कामं असतात, तर गडबड नको म्हणून. तर आत्ता मी इकडे माझ्या फ्रेंडच्या मदतीने साडी नेसवायला घेतले. खरं तर मला माझ्या गौराईसाठी ह्यावर्षी काष्टा नेसवायचा होता, आणि काष्ट्यासाठी प्रॉपर लोअर बॉडी लागते, तरच ते लेग्स आणि काष्टा प्रॉपर दिसतो. माझ्याकडे गौराईचा फुल बॉडी साचा नाही आहे, माझ्याकडे स्टँड आणि अप्पर बॉडी आहे. तर बऱ्याच जणांकडे असंच असतं, तर ते सुद्धा हे असं फॉलो करू शकतात की स्टँडलाच लेगीज लावून प्रॉपर लोअर बॉडी रेडी करून तुम्ही काष्टा नेसवू शकता. आणि काष्टा आपण जसा नॉर्मली नेसतो तसाच सेम मी गौराईला नेसवला होता. आणि तुम्हाला इथे माझी फ्रेंड दिसत असेल तर हिचं नाव आहे ऋतुजा. आमची भेट स्वामींच्या केंद्रात झाली होती. खरं तर मला खरंच मनापासून वाटतं की स्वामींनी आणि देवबाप्पांनी माझ्यासाठी तिला पाठवलेलं, कारण की गेल्या वर्षी माझ्या मदतीला पूजा आली होती. ह्यावर्षी तिला जमलं नाही यायला, कारण तिकडे माहेरी पण माझ्या गौरी गणपती असतात. सो इकडे ऋतू मला स्वतःहून म्हटली, दीदी मला गौरी गणपती खूप आवडतात, तुमच्या इथे असतात का, तर मी येईल तुझ्या हेल्पला. मला इतकं रिलीफ वाटलं सांगू. खरंच ऋतू, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे खूप हेल्प झाली आहे माझी. बाप्पा विल ऑलवेज ब्लेस यू. दुसरी गौरीची साडी नेसत आहे. मी हा असा जुगाड केलाय, कारण की हे स्टँडवर नेसवले. स्टँडसाठी फुल त्याचं लोअर बॉडी तयार करून घेतले आधी. हे लेगीजमध्ये आम्ही त्याच्यामध्ये काय 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 भरलंय आणि असे लेग्स रेडी केले. आणि इथून आता काष्टा नेसवतोय. चलो लेट्स सी त्याच्यासारखी येते का नाही. एक तर कंप्लीट झाली, तर दुसरी येते का नाही. झाले का चांगले. मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दास रामाचा. हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे. तर आज आहे गौराई आवाहन, म्हणजे गौराई आत घेतात घरात. आत्ता माझी बऱ्यापैकी तयारी झाली आहे गौराईची. काल रात्रीचं तुम्ही थोडेसे ग्लिम्स मी टाकेल पुढे, ते बघितलेच असतील. तर कशी साडी नेसवली, एक साडी झाली आहे डन, दुसरी साडी राहिली आहे. कशी नेसवली ते मी तुम्हाला दाखवते. तर ही एक साडी झाली आहे, ह्याचं थोडंसं फिनिशिंग राहिलं आहे. इग्नोर दिस मेस. आणि ही इन प्रोग्रेस आहे, ही नेसवायची चालली आहे. सो बघूयात आता ही होती आहे का नाही, किती वेळ लागतो आहे, कारण मला 12:30-1पर्यंत गौराई आत घ्यायच्या. तर बघूयात कसं काय काय होतं आहे आमचा गणपती बाप्पा. झाली आहे बघ दुसरी सुद्धा. ही साडी पण छान नेसली गेली सुप्रिया. मस्त परफेक्ट बसल्यासारखी वाटते मला. कुठली ही आहे ना मम्मी. हो, ही जरा असं घोळ असल्यासारखं वाटतं, पण हे एकदम परफेक्ट एक तसंच होतं. एक गौराई वेगळी होते ना. पॅकिंग करून ठेवायला मग मी ठेवलं म्हणून ते राहिले व्यवस्थित. हो काय खरंच तुला पण ऍग्री करायला व्यवस्थित. हां ठीक आहे. बसला हात बघू सुप्रिया. वाटतंय का छान. खूप भारी वाटते. मुखवटे लावला तर अजून छान वाटेल. हे जर असं वर पाहिजे का. नाही नको नको ना डिवचू, ते बरोबर झालेलं आहे ते. ठीक आहे. इकडे माझ्या दोन्ही गौरायांना साड्या नेसून झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही आरती करून घेतली आणि फटाफट घर आवरायला घेतलं. इकडे प्रतीक तोरण चेंज करतोय. तोरण चेंज केलं आणि हे अतिथी देवो भव
ही फ्रेम लावून घेतली आणि फटाफट रांगोळी काढून घेतली. ऋतू माझ्या मदतीला होते त्यामुळे खूप सुंदर रांगोळी झालेली. खरं तर मी फक्त कलर्स भरले, रांगोळी तिनेच काढली, खूप सुंदर काढली. कोरिओ डिझाईन बाय ऋतू. अशी सुटत नाही बाबा माझ्या हातून रांगोळी. इथे बाहेर मी तुळस मांडून घेतली आणि तुळशीजवळ पण ऋतू रांगोळी काढत होती आणि मी घरात इकडे फुलांचा गालिचा मांडून घेत होते, कारण मला ह्याच्यामध्ये पावलं उठवायची होती गौराईची. जेव्हा गौराई तुळशीपासून आत घेतात तेव्हा मला त्यांना सोन पावली असं म्हणतात, तर मला फुलांच्या गालिच्या वरून आणायचं होतं. तर त्यासाठी मी इकडे माझी गौराई रेडी करून घेतली. गौराईला गजरा घातला, नथ, ठुशी आणि मंगळसूत्र आणि नंतर मी स्वतः रेडी व्हायला गेले. तर झटपट असा इन्स्टंट मेकअप मी केला आणि जास्त काय केलेलं नाही आहे, नॉर्मल रेडी झाली आहे मी. तर पुढे तुम्हाला फुल माझं साडी लुक बघायला मिळेलच आणि मी कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती, दिसतच असेल. गौराई आली, सोनं पावली आणि हे जे पावलं दिसत आहेत तुम्हाला लक्ष्मीचे, हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले. हे तुम्हाला पण पाहिजेलं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, चेक करू शकता. हे दिवाळीला वगैरे पण खूप सुंदर दिसतात. तर असा मी गालीच्या उंबरट्यापासून ते माझ्या गणपती बाप्पा जिथे बसत आहेत तिथपर्यंत केला होता. पूर्ण घर माझं रांगोळी, धूप आणि फुलांनी सजलं होतं. आनंद याचा होता की जे मी ठरवलेलं, ज्या गोष्टी ठरवलेल्या त्या कंप्लीट झाल्या होत्या आणि ऑन टाईम झालेलं. मेन काय आणायचं होतं राजू, विसरलंस कसं काय? काय करे बैठी नसते, एक तर काम सुचलं तिकडे एंगेज असल्यामुळे. हो हो, सगळी संध्याकाळी माझं जाऊन चालतंय, जाऊ ना संध्याकाळी. छान वाटतंय का? सो मी ओळख करून देते. छान दिसताय, मस्त दिसताय. तर मी आज ओळख करून देते. या आहेत वैशाली काकू, आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि खूप छान आणि प्रेमळ स्वभाव यांचा आणि एकदम एनर्जेटिक. आणि ही आहे माझी फ्रेंड ऋतू. ओके, ही आहे माझी फ्रेंड ऋतू. हिने बरीच हेल्प केली आहे मला साडी नेसवण्यापासून हे सगळं रांगोळीचा पराक्रम. आणि ह्या आहेत कीर्ती ना. कीर्ती काय बोलू तुम्हाला, मावशी, ताई नको नको. ओके, या आहेत कीर्ती ताई. ह्या पण आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात. ह्या नवीनच आलं. आणि ह्या आमच्या जाऊबाई आलेल्या आहेत. इतका लेट केलाय ह्यांनी. काकू या. आल्या आल्या गौरी, आल्या आल्या गौरी, आल्या आल्या गौरी, कशाच्या पायी? आल्या आल्या गौरी, कशाच्या पायी? सुख समृद्धीच्या पायी. तर ही आहे माझी जाऊ वैष्णवी. तर आम्ही आमचं पूजन झाल्यानंतरनं ह्यांच्या पण घरी जाऊन आलो आणि मी अशी रेडी झालेले आज. आणि हे आहे माझं आफ्टर रिच्युअल लुक. फुल एक्झॉस्ट झाली आहे, कंटाळा तर दिसतच असेल फेसवर, पण एनर्जी हाय लेवल आहे.
चला तर त्यानंतरनं मी माझ्या गौराईला दागिने घालून घेतले. जसं जसं मी माझ्या गौराईला एक एक दागिना चढवत होते तशी तशी माझी गौराई इतकी खुलून दिसत होती की बसच. नथ घातली, पैंजण घातले, सगळे दागिने घातले आणि जसा पदर चढवला तर इतकी खुलून दिसत होती माझी गौराई. खरंच असं वाटत होतं कोणाची नजर नको लागायला, म्हणून मी पटकन माझ्या गौराईची नजर काढून घेतली. आणि फायनली माझ्या घरचं गौरी आवाहन एकदम छान आणि सुंदररित्या पार पडलं आणि सगळा सेटअप एकदम मस्त वाटत होता. सो सुप्रिया मॅडमने प्रसाद केलेला आहे. आईंनी, सॉरी मम्मीनी, माझ्या आईंनी बनवलेला आहे प्रसाद. सुप्रिया आता नैवेद्य दाखवते आहे लक्ष्मीला. या जेवायला बोलव नाही, इन्व्हाइट करणं सुप्रिया, या जेवायला बोलायचं असतं. गणपतीला सत नैवेद्य दाखवताना म्हणायचं माझा नैवेद्य स्वीकार करा. अजून काय असं मी कुठंतरी वाचलं का ऐकलंय. दॅट्स इट ओनली. ठीक, चल. तर गौराई येतात म्हणजेच पहिल्या दिवशी आमच्याकडे गौराईसाठी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. सो शेपूची भाजी, भाकरी, मसाले भात, सॅलेड असा नैवेद्य बनवलेला आणि तो गौराईला दाखवला. आणि जे काय होम डेकोर प्रोडक्ट्स तुम्हाला दिसत असतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा. चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर सो आज आम्ही गौराई आत घेतल्या. ओव्हरऑल सगळं झालंय. दोन्ही गौराई पण तुम्ही बघितल्या असतील. इकडे एक गौराई, इकडे एक गौराई नैवेद्य दाखवला, आरती झाली आणि गौराईचं स्वागतसुद्धा झालं. आम्ही आज उद्या गौराई पूजन आहे. आज गौरी आवाहन होतं. सो ते तर सक्सेसफुली डन झालं आहे आणि खूप एक्झॉस्ट झालो आहे. सगळी तयारी झाली आहे, थोडंफार राहिलं चुटपुट. ते आता जेवण झालं की आम्ही करून घेणार आहे. सो फटाफट जेवण करतो आणि आजचा ब्लॉग एंड करतो. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे ब्लॉग, गणपतीचे ब्लॉग कसे वाटतात तेही सांगा. थोडेसे लेट पडत असेल बट ठीक आहे, कारण की काम आणि एडिटिंग वगैरे हे सगळं इतकं पॉसिबल नाही होते. बट स्टील कसे वाटत आहेत ते नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया. बाय.